मोहिते पाटलांना हा धक्का। खासदार मोहिते पाटील हे शरद पवारांसोबत जोडले गेल्यानंतर या ठिकाणची ताकद वाढली असं चर्चा जी आहे ते सुरू झालेल्या होत्या। मात्र माढा तालुक्यामधल्या कुरडू गटामध्ये खासदार मोहिते पाटलांना हा एक मोठा धक्का आहे। त्यांचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। माढ्यामध्ये खासदार मोहिते पाटलांमुळे ताकद जी आहे ती शरद पवारांची वाढली। मात्र मोहिते पाटलांच्या पॅनलमधील तिन्ही उमेदवार जे आहेत ते पराभूत झालेले आहेत। कुरडू गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। चिपळूणच्या आजकोली जिल्हा परिषद गटामधून भास्कर जाधवांचा मुलगा इथून आघाडीवर आहे। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव 1024 मतांनी आघाडीवर आहे। कोकणामधले अपडेट्स आपण पाहताय। चिपळूणच्या आजकोली जिल्हा परिषद गटामधून भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव हे आघाडीवर आहेत। 1024 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। झेडपीचा महानिकाल आपण या ठिकाणी पाहत आहोत। 12 जिल्हा परिषदांचा निकाल आपल्यापर्यंत येतोय। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव 1024 मतांनी आघाडीवर। तर चिपळूणच्या आजकोली जिल्हा परिषद गटामधून भास्कर जाधवांचा मुलगा आघाडीवर आहे। चिपळूणमध्ये चिन्हेच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे। पंचायत समितीमध्ये भाजप 33, शिवसेना 20, राष्ट्रवादी 20, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा पक्ष आहे तो भाजप। पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या निवडणुका